निरीक्षणातून तू शिकतोय असं पण दिसतंय. तो म्हणतोय की तो स्वतः आता काहीतरी चावून खायला शिकतोय. च्यूइंग बेबी बाय ओनली. अच्छा, म्हणजे घन पदार्थांकडे वळतोय. हो, असं वाटतं की मोठ्यांना खाताना पाहून तो शिकत असेल का? अगदी बरोबर. इथे काय होतंय म्हणजे निरीक्षणातून शिकणं, ज्याला आपण ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणतो, ते दिसतंय. हो, घन अन्न खायला सुरुवात करणं हा त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि हे तो मोठ्यांना पाहून शिकतोय. हे सामाजिक शिक्षणाचं म्हणजे सोशल लर्निंगचं उत्तम उदाहरण आहे. अनेक सामाजिक प्राण्यांमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. कौशल्य शिकण्यासाठी, कळपात मिसळण्यासाठी. म्हणजे त्याच्यासाठी घर जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आईचा सहवास आणि मोठ्यांचे निरीक्षण करून शिकणं हेही महत्त्वाचं आहे. बरोबर. या साध्या वाटणाऱ्या वर्णनातून त्याच्या जगाची कितीतरी माहिती मिळते आपल्याला. त्याच्या भौतिक गरजा, सामाजिक संबंध, शिकण्याची प्रक्रिया सगळंच खरंय. आणि आपण फक्त बाहेरून बघितलं असतं तर कदाचित ह्या भावना म्हणजे ते सुपर फन किंवा आईला पाणी उडवणं हे इतकं स्पष्टपणे नसतं कळलं, नाही का? खरंच